नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, तर परिसरामध्ये ढगफुटीची शक्यता। शाळा आणि महाविद्यालयांचा आठवडी बाजार आणि देवस्थानं बंद। 100 नागरिकांचं रात्री सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। गिरीश महाजन यांच्याकडून घेण्यात आला आढावा। नाशिकमध्ये गोदावरी आणि गिरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ। धरण पाणलोट क्षेत्रामध्ये 2 दिवसांपासून मुसळधार। रामकुंड परिसरात सुरक्षा रक्षक तैनात। पूरजन्य परिस्थितीमुळे परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा। पालघर, पुणे, रायगड, नाशिकमध्ये पावसाचा रेड अलर्ट। मुंबईसह ठाणे, धुळे, अमरावती, अकोला, रत्नागिरी या ठिकाणी ऑरेंज अलर्ट, तर इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट। मुंबई, नवी मुंबई, पनवेल, नाशिकसह पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरीतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी। जिल्ह्यातील रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवरती आता प्रशासनाचा हा निर्णय। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचाही अंदाज। मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी सुरळीत। मुख्य गेटवरच मोठी दरड कोसळली आणि त्यामुळे दरड बाजूला काढल्यानंतर वाहतूक अखेर पूर्वपदावर। मिसिंग लिंकवरती दरड कोसळण्यासाठी नेहरू जबाबदार। ज्यांना सरकारवरती टीका करायची आहे त्यांनी पाकिस्तानला निघून जावं। मनसेच्या संदीप देशपांडेंचा सरकारला टोला। सांगलीहून मुंबईला येताना कनेक्टिंग लिंकवरती दरड कोसळली। काही वेळातच मोठी वाहतूक कोंडी। आपत्कालीन बटन दाबताच मदतीसाठी टोईंग व्हॅन आली। प्रत्यक्षदर्शींनी सांगितला बोगद्यातील थरार। मुंबई नाशिक महामार्गावरील रस्त्याची चाळण। मुसळधार पावसामुळे 2 दिवसात रस्त्यांच्या कामाची पोलखोल। गोंदे ते घाटळदेवी मंदिरापर्यंत महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। वाहन चालकांची कसरत। रत्नागिरी या ठिकाणच्या दहिवलीमध्ये दरड कोसळली। दोघांचा मृत्यू। मंत्री उदय सामंत घटनास्थळी। एनडीआरएफकडून बचाव कार्य। परशुराम घाटात गॅबियन वॉलवरची माती पुन्हा सरकली। पेढे गावाला संभाव्य धोक्याचा इशारा। नालासोपारा रेल्वे स्थानकातून अखेर लोकल सेवा सुरू। रुळांवरती काही प्रमाणात पाणी। हळूहळू रेल्वे सेवा पूर्ववत होणार। पश्चिम रेल्वेची माहिती। स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी। वसई एव्हरशाईनमध्ये लिंक रोड अद्यापही पाण्याखाली। कमरे एवढ्या पाण्यातून आता नागरिकांची कसरत। पावसानं उसंत घेतली त्यानंतरही पाण्याचा निचरा न झाल्याचंच चित्र। पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस। सूर्या नदी वगळता जिल्ह्यातील प्रमुख नद्या इशारा पातळीवर। पालघरसाठी रेड अलर्ट। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। इंद्रायणी नदीला महापूर आला। आळंदीला जोडणारे 4ही पूल पाण्याखाली। वाहतूक बंद। माऊलींच्या पालखी सोहळ्यावर पुराचं सावट। कोल्हापूरमधल्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फुटांवरती। जिल्ह्यातील 56 बंधारे पाण्याखाली। पंचगंगेची वाटचाल आता इशारा पातळीकडे। जनजीवन विस्कळीत। पुण्याच्या मुळशीमधील वरदायिनी मंदिर पाण्याखाली। 2 दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे मोठं नुकसान। मंदिरातून पाण्याचा धडकी भरवणारा प्रवाह समोर। ठाणे जिल्ह्याला आता पाणीपुरवठा करणारं बारवी धरण 30% भरलं असल्याची माहिती। दमदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात आता वेगानं वाढ। जिल्ह्यातील नागरिकांना काहीसा दिलासा। मुंबईमध्ये पावसाचं थैमान। अवघ्या 6 दिवसांमध्ये 1100 झाडं कोसळली। गेल्या 3 वर्षांचे रेकॉर्ड मोडत। गेल्या 24 तासात 523 झाडांची पडझड। जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये मुंबईमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस। अवघ्या 5 दिवसात जुलै महिन्याची सरासरी पार। सांताक्रूजमध्ये सरासरीपेक्षा 5%। कुलाब्यामध्ये 12% अधिक पावसाची नोंद। रेड अलर्ट असताना मुंबईकर रात्री 2 वाजता समुद्रकिनारी। मरीन ड्राईव्हवर सुरक्षेचा पुरता बोजवारा। एकही पोलीस जवान तैनात नाही। सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्लीच्या दौऱ्यावर। नर्मदा प्रकल्पासंदर्भात संध्याकाळी महत्त्वाची बैठकही घेणार। दिल्लीमध्ये इतर राजकीय गाठीभेटी होण्याची देखील दाट शक्यता। उद्धव ठाकरे यांच्या आमदारांच्या आज मातोश्रीवरती महत्त्वाची बैठक। खासदार आमदारांच्या फुटीनंतर बैठकीला विशेष महत्त्व।